नमस्कार मंडळी, तर रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। रक्षाबंधन स्पेशल आज आपण घेवर बनवतोय। खूप रिक्वेस्टेड रेसिपी आहे ही। तर घेवर बनवताना बरेचदा घाबरायला होतं की ही रेसिपी खूप दिसताना कॉम्प्लिकेटेड दिसते आणि बऱ्याचदा ती चुकते। त्यामुळे तर ट्रस्ट मी, जर तुम्ही सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून जर ही रेसिपी बनवलात ना, तर पहिल्याच प्रयत्नात ही रेसिपी बनवून तयार होते। मी माझा अनुभव आणि सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेत आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आलाय। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी ते गॅस ऑन करून त्याच्यावरती एका तडका पॅन मध्ये तूप ठेवलेलं आहे, जेणेकरून तूप व्यवस्थित मेल्ट होईल। खूप जास्त गरम करायचं नाहीये, हलकं मेल्ट करून घ्यायचंय, कारण तूप आपण मोजून घेणार आहोत। म्हणजे घेवर बनवताना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मेजर करून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तो एकदम परफेक्ट घेवर तयार होतो। तर इथे मी एक मोठ्या आकाराचा बाउल घेतलाय। तुम्ही कोणत्याही प्रकारचं असं पसरट भांडं घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्याला मेल्ट केलेलं तूप आहे ते मोजून घ्यायचंय। तर 1 टेबलस्पून प्रमाणे मी 3 टेबलस्पून इथे तूप आहे ते व्यवस्थित मोजून घेतलंय। तूप जर मेल्ट न करता घेतलं तर ते कमी जास्त होऊ शकतं, म्हणून मेल्ट करून घेणं खूप गरजेचं आहे। तर आता मी फ्रीजमध्ये बर्फ करत ठेवला होता, तो घेऊन येते। कोणत्याही एका भांड्यामध्ये तुम्ही बर्फ सेट करत ठेवलात तरी चालेल, किंवा छोट्या आकाराचे आईस क्यूब असतात ते घेतलात तरी चालेल। आता आपल्याला हा बर्फ आहे तो मेल्ट केलेल्या तुपावरती ठेवून एका डायरेक्शनमध्ये फिरवत राहायचंय। बरेच जण ही स्टेप आहे ती मिक्सरमध्ये करतात, पण खरंच हाताने सुद्धा फार वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनिटांमध्ये ही प्रोसेस होते। अगदी 2 मिनिटांमध्येच तूप आहे ते मस्त फेटलं गेलेलं आहे। तर आता जास्तीचं पाणी आहे ते मी काढून घेतलंय आणि बाउलला पूर्ण तूप आहे ते पसरलंय। तर ते एक ठिकाणी करण्यासाठी चमच्याने किंवा स्पॅच्युलाने हे सगळं तूप आपण एकत्र करून घ्यायचंय। तूप व्यवस्थित एकत्र झालं की हाताने पुन्हा एकदा 2 मिनिट आपल्याला याला फेटून घ्यायचंय। एकसारखं एका डायरेक्शनमध्ये स्पीडमध्ये फेटायचं, म्हणजे ते मस्त फ्लफी तयार होतं आणि एकदम क्रीमी बनतं। म्हणजे एकदम पांढरं शुभ्र आणि जशी फेअर अँड लवली असते ना, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अगदी फेअर अँड लवली सारखं स्मूथ बनतं। हातामध्ये आपण कोणत्या तरी प्रकारची क्रीम पकडले असं फील झालं पाहिजे, इथपर्यंत याला आपल्याला छान एकसारख्या डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचंय। हे फेटणं खूप गरजेचं आहे, म्हणजे ह्या तुपावरतीच पूर्ण बॅटर डिपेंड करतं। त्यामुळे व्यवस्थित फेटून मी आता याला बाजूला ठेवलंय। आता बाकीच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपण मेजर करून घेऊया। अशा प्रकारचे मेजरिंग कप घेतलेत म्हणजे कुठेही आपण चुकणार नाही। तर 1 कप भरून मी ते चाळून मैदा घेतलेला आहे, न दाबता घ्यायचा। आणि पाव कप आपल्याला दूध घ्यायचंय, व्यवस्थित गाळून घ्यायचं, याच्यामध्ये साय असू दे नको असं दूध घ्यायचं। आणि 1 कप म्हणजे अर्ध्या कपाने 2 वेळा असं 1 कप मी पाणी घेतलेलं आहे। आता आपण जे फेटून ठेवलेलं तूप होतं त्याला पुन्हा एकदा फेटून घ्यायचंय आणि जे 1 कप मैदा आहे त्यातलं जरासा मैदा आणि जरासं दूध घालून एकसारखं फिरवत त्याला मिक्स करत राहायचंय। एकाच वेळी सगळा मैदा घालायचा नाही, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुठळ्या होतात। त्यामुळे थोडा मैदा थोडं दूध असं करून आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचंय। जसं दूध संपेल तसं आपल्याला दुधाऐवजी पाणी घालायला सुरुवात करायची। पण याच्यामध्ये वापरणारं दूध असू दे किंवा पाणी असू दे एकदम थंड पाहिजे, म्हणजे आधी फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी किंवा दूध तेच वापरायचंय। असं रूम टेम्परेचरचं किंवा गरम वापरायचं नाही। जेवढं बॅटर थंड असेल तेवढा घेवर खूप छान बनतो। तिथे आता दूध संपलंय तर मी पाणी घालायला सुरुवात केली। आपण सुरुवातीला 1 कप पाणी घेतलंय, परत लागलेलं पाणी किती लागणार आहे ते मी तुम्हाला सांगेन। पण बॅटर आहे ते एकदम पातळ तयार करायचंय, म्हणजे एक एक ड्रॉप असे व्यवस्थित तेलामध्ये पडतात आणि जाळी आहे ती एकदम परफेक्ट बनते। तर बघू शकता बॅटर हळूहळू आपलं मिक्स व्हायला सुरुवात झाली। एका डायरेक्शनने मिक्स केल्यामुळे याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात गुठळ्या तयार झालेल्या आहेत। आता जे आपण 1 कप पाणी मोजून घेतलं होतं मी सगळं पाणी याच्यामध्ये घातलंय। आता एका डायरेक्शनने मी 1 ते 2 मिनिट एकसारखं याला फेटून घेणार, म्हणजे ते छान असं मस्त फ्लफी होतं। आता पुन्हा मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी आहे ते जरा जरा करून घातलेलं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे पीठ आहे ते तयार झालेलं आहे। हे पीठ एकदम परफेक्ट तयार होणं खूप गरजेचं असतं एक परफेक्ट घेवर तयार होण्यासाठी। तर आता छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोड्या प्रमाणात कुठेतरी आपल्याला गुठळ्या जाणवतात, मग त्या गुठळ्या आपल्याला मधी मधी येऊ दे नको, म्हणून आपल्याला हे जे पीठ आहे ते गाळून घ्यायचंय।
कोणत्याही प्रकारची बारीक गाळणी आपण इथे घ्यायची आहे पीठ गाळण्यासाठी, कारण जर आपण ते तसंच वापरलं तर आपण जेव्हा बॅटर तुपामध्ये किंवा तेलामध्ये घालतो ना, तर त्या गुठळ्यांमध्ये जाळी आहे ती डिस्टर्ब होते. त्यामुळे आपल्याला हे पीठ आहे ते गाळून घेणं खूप गरजेचं आहे. भले तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये कुठेही गुठळ्या नाहीत, तरीसुद्धा तुम्ही एकदा हे पीठ नक्की गाळून घ्या. तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक पिठाचे कण खाली राहिलेले आहेत. ते मी स्पॅच्युलाच्या मदतीने सगळे इथे घेतलेले आहेत, म्हणजे आपलं बॅटर कुठेही वेस्ट जाणार नाही. आता स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित गाळणी आहे ते बॅटर चाळून घ्यायचं, म्हणजे छोट्या छोट्या गुठळ्या आहेत त्याही मोडल्या जातात आणि आपलं बॅटरही वेस्ट जात नाही. आता हे बॅटर मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण जेवढं हे थंड असेल तेवढा घेवर खूप चांगला बनतो. कारण आपण अजून याच्यामध्ये वापरणारा पाक आणि रबडी बनवून घेणार आहोत, तोपर्यंत बॅटर आहे ते फ्रीजमध्येच ठेवायचं. तरी ते पाक करण्यासाठी मी एक सॉस पॅन घेतले आणि त्याच्यामध्ये मोजून साखर घालणार आहे. तर 1 कप मैदा आपण इथे भिजवला होता, तर त्यासाठी आपण 1 कप साखरेचा पाक करणार आहोत. तर व्यवस्थित साखर आहे ती मी मोजून घेतले आणि हा पाक असतो तो जाड असतो, त्यामुळे याच्यामध्ये खूप सारं पाणी नसतं घालायचं. तर 1 कप साखरेसाठी आपण अर्धा कप इथे मोजून पाणी घालणार आहोत आणि गॅस लावून आपल्याला साखर आहे ती सिंपली वितळवून घ्यायची. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणता फ्लेवर द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता, म्हणजे इलायचीची पावडर घालू शकता किंवा केसर घालू शकता. मी इथे काही केसरचे असे म्हणजे केसरच्या काड्या आहेत त्या घातलेल्या आहेत, त्याने कलरही छान येतो आणि स्वादही छान येतो. तर पाक व्हायच्या सुरुवातीलाच इथे काड्या आहेत त्या घालायच्या, म्हणजे व्यवस्थित त्याचा कलर आहे तो पाकामध्ये छान उतरतो. आणि पाक आहे तो आपल्याला 1 तारीचा बनवून घ्यायचा आहे. तर एका साईडला पाक होतोय तोपर्यंत आपण एका साईडला रबडी करून घेऊया, कारण रबडी बनायला थोडा वेळ लागतो. तर रबडी इथे मी 1.5 कप दुधाची बनवते, कारण दूध आटून खूप कमी होतं, त्यामुळे मी इथे 1.5 कप दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं दूध घेऊ शकता, पण दूध एकदम परफेक्ट मोजून घ्यायला पाहिजे असं काही नाही. रबडी थोडी कमी जास्त झाली तरी सुद्धा ती खाल्ली जाते, त्यामुळे तुम्ही ते तुमच्या हिशोबाने रबडी बनवू शकता. मी ते 1.5 कप घेतलं होतं. छान असं मिक्स करून घ्यायचं. दूध हलकं गरम झालं की याच्यामध्ये 1 वाटी भरून आपल्याला दुधावरची साय घालायची. याने रबडी एकदम अशी काय म्हणतात ते लच्छेदार अशी तयार होते आणि एकदम पटकन तयार होते. त्यामुळे इथे दुधाची साय आपण घातलेली आहे. जर तुमच्याकडे दुधाची साय नसेल तर तुम्ही पाव कप जी मिल्क पावडर मिळते ना ती घातलात तरी चालेल, पण मिल्क पावडरपेक्षा दुधाच्या सायची जी टेस्ट असते ती रबडीमध्ये खूप छान येते. व्यवस्थित साय दुधामध्ये मिक्स करून घेतले. इकडे पाक आहे तोही आपला होत आलाय, तर इथे आपण चेक करून बघूया. मध्ये मध्ये पाकाला ढवळत राहायचंय आणि चेक करायचंय. खूप जास्त घट्ट झाला ना तरी तो घेवरमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाही, त्यामुळे दोन्ही गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. ॲट अ टाइम दोन्ही जर होत नसेल तर तुम्ही एकावेळी एक गोष्ट करून घेतलात तरी चालेल. इथे साय जी कडेला लागलेली आहे पॅनला ती मध्ये मध्ये घेत आपल्याला रबडी आहे ती मिक्स करत राहायची. इकडे बऱ्यापैकी 5 ते 6 मिनिटं झाली होती. तर पाक मी चेक केला तर 1 तार बनते. तुम्ही बघू शकता 2 बोटांच्या मध्ये, म्हणजे आपला परफेक्ट पाक तयार झाला. इथे मी गॅस बंद केलाय आणि पाक आहे तो गार व्हायला आपण बाजूला ठेवणार आहोत, कारण जेव्हा आपण घेवरवरती रबडी किंवा पाक घालतो ना तर तो पूर्णपणे गार झालेला पाहिजे, गरम अजिबात वापरायचा नाही. तर इकडे रबडी आहे ती सुद्धा होते. भरपूर सारी उकळी त्याला आली होती, तर ती उकळी मोडत जी साय पकडलेली आहे ती मोडत एकसारखं मिक्स करत राहायचं आणि जवळजवळ 75% याला आटवून घ्यायचंय. तर बघू शकता बऱ्यापैकी हे आटलं होतं. त्याच्यामध्ये मी 4 चमचे साखर घातले. घेवरवरती आपण पाक सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे साखर इथे खूप जास्त नाही घातली तरी चालेल, नाही तर खूप सारा गोडवा जाणवतो. तुम्हाला जर आवडत असेल तर 1/2 चमचा जास्त घातला तरी चालेल, पण 1.5 कपासाठी 4 चमचे इनफ आहेत. मी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आणि 2 मिनिटं याला शिजवून घेणार आहे. खूप जास्त घट्ट रबडी करायची नाही, जेव्हा गार होते तेव्हा ती आणि घट्ट होते. आणि खूप जास्त घट्ट रबडी असेल ना तर जेव्हा आपण स्प्रेड करतो घेवरवरती तर घेवर तुटण्याची शक्यता असते किंवा ती इझिली स्प्रेड होत नाही. त्यामुळे ह्या कन्सिस्टन्सीमध्येच ठेवायची. मी ते गॅस बंद केला. यापेक्षाहून ती घट्ट होणार जेव्हा रबडी पूर्ण गार होणार. मी जवळून कन्सिस्टन्सी दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ह्या स्टेजला आपल्याला गॅस आहे तो बंद करायचा आहे. तर रबडी आणि जो पाक आहे तो आपला तयार झालाय. आपण घेवर करायची तयारी करूया. तर इथे अशा प्रकारचं पातेलं होतं जे खोलगट आहे, अशाच प्रकारचं घ्यायचं. रिंगने करत असाल तर तुम्ही कढईमध्ये करू शकता, पण डायरेक्टली पातेलीमध्ये करताय तर तेल किंवा तूप आहे ते 75% आपल्याला भांडं भरून घ्यायचं असतं, म्हणजे घेवर एकदम परफेक्ट होतं. तर आपण बाहेरून जर घेवर आणतो तर तो आपल्याला खूप महाग पडतो
आणि तो तेलामध्ये बनवलाय की तुपामध्ये याची सुद्धा गॅरंटी आपल्याला नसते। त्यामुळे आपण हा घरामध्ये बनवला तर खूप चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकतो आणि कमी पैशामध्ये जास्त। तर इथे मी तूप घेतलेलं आहे, व्यवस्थित त्याला मेल्ट करून घ्यायचं आणि आपण आता दुसरी तयारी करून घेऊया, म्हणजे जी बेसिक बाकीची तयारी लागणार आहे ती। ते एका छोट्या ताटामध्ये मी अशा प्रकारची चाळण ठेवले, म्हणजे जेव्हा आपण घेवर काढू ना तर जास्तचं जे तूप आहे ते त्याच्यामध्ये गाळलं जाईल आणि गाळलेला प्रत्येक घेवर ठेवण्यासाठी एक मोठं ताट ठेवलंय। अशा प्रकारचा एक चमचा घेतला ज्याने मध्ये जो होल असतो घेवरचा तो करायला सोपं होऊन जातं। आणि एक अशी काडी घ्यायची जेणेकरून आपण घेवर जेव्हा जाळीमध्ये ठेवणार तेव्हा सपोर्टसाठी ही काडी असते, ती खूप मदत करते। आणि एक सुरी घ्यायची जेणेकरून त्याच्या कडा आहेत त्या सुट्ट्या करायला सोपं होऊन जातं। सगळा सेटअप झाल्यानंतर बॅटर आहे ते फ्रीजमधून काढायचं। आपण जेव्हा घेवर करतो तेव्हा गॅसच्या हीटने हे बॅटर आहे ते गरम होण्याची शक्यता असते, त्यामुळे हे आहे तसं थंड राहण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये, म्हणजे हा बाउल बसेल ना तसं एक मोठं खोलगट ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये खूप सारे बर्फ आणि फ्रीजमधले एकदम थंड पाणी घालून त्याच्यामध्ये हा बाउल ठेवायचा आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं। आणि आता मी लास्टला महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये घालते ते म्हणजे लिंबाचा रस। 1 टीस्पून आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे, व्यवस्थित गाळून घ्यायचा मग याच्यामध्ये घालायचा आहे आणि ताजा लिंबू असला पाहिजे, ही महत्त्वाची टिप आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि पिठाची कन्सिस्टन्सी म्हणजे जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम अशी पातळ हवी, म्हणजे तो व्यवस्थित घेवर आहे तो ड्रॉपनी तेलामध्ये पडतो। तर जेव्हा आपण पळीने घालतो ना तेव्हा तुम्ही बघू शकता एकसारखी धार पडत नाही, जाड पडते आणि कुठे पडते कुठे नाही ते आपल्याला अंदाज येत नाही आणि एक्झॅक्टली किती पीठ टाकायचं आहे आपल्याला हे कळत नाही। त्यामुळे त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोपी साधी, आपण पीठ आहे ते मोजून घ्यायचं। जो अर्धा कप असतो ना ते भरून आपल्याला पीठ घ्यायचं आहे, म्हणजे जे बॅटर आहे ते अर्धा कप भरून घ्यायचं आहे, म्हणजे एकासारख्या मापाचे आपले घेवर तयार होतात। आणि किती वेळा पीठ घालायचं हे टेन्शन डोक्यामध्ये राहत नाही, जेवढा कप आहे तेवढं पूर्ण बॅटर घालायचं, म्हणजे एक घेवर पूर्ण तयार झाला असं समजून जायचं। आणि असा एक बोट चमचा घ्यायचा, त्याने हळूहळू करत बॅटर घालायचं आहे, म्हणजे बघू शकता एकदम बारीक धार पडते आणि जाळी आहे ते एकदम छान तयार होते। आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे तेल किंवा तूप काहीही असू दे एकदम छान गरम झालेलं पाहिजे, म्हणजे तेल तूप एकदम गरम आणि पीठ एकदम गार असं ऑपोजिट असलं की जाळी एकदम परफेक्ट बनते। आणि तुम्ही बघू शकता एक चमचा करून मी ते घालतेय, म्हणजे याच्यामध्ये जो बॅटर आहे ते, आणि खूप उंची मेंटेन करून आपल्याला घालायचं आहे, म्हणजे कॅमेरामध्ये माझा हात सुद्धा आला नाही एवढ्या उंचीवरून मी हे घालते, म्हणजे जवळजवळ 1 फूट अंतर बॅटरमध्ये आणि भांड्यामध्ये असलं पाहिजे। एवढ्या उंचीवरून तुम्ही घातलात ना की एकदम एक ड्रॉप करून पडतं आणि ड्रॉप घातल्यानंतर एक असा फेस तयार होतो, तो फेस कमी झाला की दुसरा ड्रॉप घालायचा। अशा प्रकारे आपल्याला एक चमचा करून हे बॅटर घालायचं आहे। 5 ते 6 चमचे घालून झाल्यानंतर मध्ये गोल करायचं आहे, लगेच प्रत्येक वेळी गोल करायचा नाही। 5 ते 6 चमचे एका वेळी घालून झाले की एकदा मध्ये गोल करायचा आणि चमच्यातलं बॅटर घातल्यानंतर खूप फेस येतो ना तो हलका कमी होऊ द्यायचा आणि मग दुसरा चमचा घालायचा। अशा पद्धतीने तुम्ही जर बॅटर घालत राहिला ना तुपामध्ये की एकदम परफेक्ट जाळी येते। आणि बघू शकता बऱ्यापैकी सगळं बॅटर घालून झालेलं आहे, अगदी जरासं उरलंय ते सुद्धा मी असं उंची मेंटेन करून घातलेलं आहे, अजिबात खालून घालायचं नाही, नाहीतर मग ते एका जागी गोळा होतं आणि त्याची जाळी होत नाही, गट्टू तयार होतो आणि मग पूर्ण घेवरचा आकार बिघडतो। त्यामुळे आपल्याला वरून हे घालायचं आणि आपण बॅटर मोजून घेतल्यामुळे आपल्या डोक्यात हे टेन्शन राहत नाही की किती वेळपर्यंत आपल्याला हे बॅटर घालत राहायचंय। तर पूर्ण बॅटर घालून झालेलं आहे, मध्ये बघू शकता परफेक्ट असा गोल तयार झालेला आहे आणि जाळी पण एकदम परफेक्ट आले। तर आता आपण काय करायचं, जी सुरी आहे ना त्याने सगळ्या कडा आहेत त्या व्यवस्थित सोडवून घ्यायच्या आणि वरचा तुम्ही भाग बघू शकता बऱ्यापैकी कच्चा आहे, कारण आपण जे ड्रॉप परत जे घालत राहतो ना ते वरती जमा होत राहतात, त्यामुळे वरून सुद्धा तो शिजला गेला पाहिजे, छान भाजला गेला पाहिजे। त्यामुळे कडा सगळ्या सोडून हलका आतमध्ये डीप करायचं, म्हणजे वरची लेअर आहे ती सुद्धा छान भाजली जाते। तर आता आपण हा घेवर आहे तो काढून घेऊया। घेवर काढताना गॅस एकदम बारीक करायचा आणि कोणत्याही स्टिकच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हा काढू शकता, हलक्या हाताने काढायचा। तर पहिला घेवर तुम्ही बघू शकता माझा एकदम छान परफेक्ट जाळीचा तयार झालाय, पण थोडा डार्क तयार झाला, म्हणजे मला काढताना समजलं नाही की पटकन काढायचं आहे की कसा। तर कारण जेव्हा आपण तुपामधून त्याला बाहेर काढतो ना तेव्हा 1 मिनिटभर त्याची कुकिंग प्रोसेस तशीच चालू राहते,
त्यामुळे एकदम तयार होईपर्यंत ठेवायचा नाही, हलक्या कलरवरती याला काढायचं आहे। हा माझा दुसरा घेवर आहे, तुम्ही बघू शकता हलक्या बदामी कलरवरती मी याला काढलाय आणि हा परफेक्ट तयार झालाय। सांगण्याचा उद्देश असाच की आपण कोणतीही गोष्ट करत राहिलो ना की त्याच्यामध्ये सुधारणा होत जाते। मी तुम्हाला लास्टपर्यंत दाखवेन माझा पहिला घेवर कसा निघाला, दुसरा कसा निघाला आणि लास्टपर्यंत घेवर कसा निघाला। म्हणजे हा माझा दुसरा आयटम आहे। पहिल्या वेळी माझी पूर्ण रेसिपी फेल गेली होती, त्याच्यातून मी शिकले आणि मग मी तुमच्यासोबत योग्य प्रमाणात तयार करून मग हे प्रमाण तुमच्यासोबत शेअर केले। सो तुम्ही बिनधास्त हे प्रमाण ट्राय करू शकता। तर मी 1 कप मैद्याच्या प्रमाणाने बॅटर तयार केलं होतं, त्याच्यामध्ये 6 एकसारख्या आकाराचे घेवर माझे बनून तयार झालेले आहेत। भले पहिला घेवर जास्त भाजला गेला पण बाकी सगळे घेवर एकदम परफेक्ट तयार झाले। तुम्ही बघू शकता पहिला घेवर असा तयार झालाय, दुसऱ्याची जाळी एवढी परफेक्ट आली नाही, मला काही आवडली नाही, तिसरी ओके होती, पण चौथी, पाचवी आणि सहावी तुम्ही जाळी बघू शकता एकदम परफेक्ट। जसे हलवाई देतात ना आपल्याला करून किंवा रीलमध्ये आपण बघतो अगदी तशी जाळी तयार झालेली आहे। जसं आपण करत जाऊ ना तसं आपल्याला येत जातं। मी हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलाय, तुम्ही नक्की ट्राय करा। आता हा घेवर आहे ना तो आपण डेकोरेट करायला घेऊया। तर आपण पाक तयार करून ठेवला होता, बघू शकता मस्त कलर आला केसरमय पाकाला आणि रबडी आहे ते एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आहे, अशी पाहिजे। ह्याच्यापेक्षा घट्ट असली तर ती स्प्रेड होत नाही आणि खूप पातळ असली ना तरी घेवर एकदम मऊ पडून जातो, म्हणून रबडीची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे। इथे डेकोरेट करण्यासाठी मी पिस्ता, बदामाचे काप आणि काही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्याने तुम्ही घेवर आहे तो तुम्हाला हवा तसा डेकोरेट करू शकता। तर सर्वात आधी प्लेटमध्ये घेऊन आपल्याला याला जो पाक आहे तो पूर्ण म्हणजे असा सोक करून घ्यायचा आहे। 2 ते 3 चमचे व्यवस्थित पाक स्प्रेड करून घ्यायचा घेवरवरती, म्हणजे घेवरला व्यवस्थित तो लागला पाहिजे। जास्तीचा पाक आहे तो त्याच्या जाळीमधून खाली जातो आणि जेवढा हवा तेवढा तो घेवरमध्ये राहतो, त्यामुळे 2 ते 4 चमचे आपल्याला याच्यावरती पाक घालायचा आहे। रबडी आहे ती व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करून घ्यायची आहे, बघू शकता। आणि आता मी ते बदामाचे काप, पिस्ताचे काप आणि काही गुलाबाच्या पाकळ्या याने ह्याला छान असं डेकोरेट केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा हा घेवर तयार झालेला आहे। मी तुम्हाला घेवर आहे तो पुढे कट करूनही दाखवते। जर तो कट करताना व्यवस्थित केक सारखा कट झाला ना की आपला घेवर एकदम परफेक्ट बनला असं समजावा। घेवर कट करताना जर तुटला किंवा डॅमेज झाला तर तो कुठेतरी चुकलाय असं समजू शकता। म्हणजे न खाता बघून घेवर परफेक्ट झालाय की नाही हे ओळखण्यासाठी ही बेस्ट टिप आहे। तर बघू शकता इझिली हा घेवर आहे तो सुरीने कट झाला आणि बाकीचा घेवर कुठेही डॅमेज झालेला नाहीये, म्हणजे तो परफेक्ट तयार झाला आणि त्याचा क्रंच तुम्हाला जाणवतच असेल, एकदम परफेक्ट असा तयार झालाय। नक्की ट्राय करा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू। बाय बाय।